अरे कोण बोलतो देणार नाही? महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, अरे निधी आमच्या हक्काचा। बंद करा, बंद करा, कामे सगळे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। आज महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने जे राज्यव्यापी आहे काम बंद आंदोलन चालू आहे, त्याचं एक विभाग ठाणे विभागातून आम्ही आंदोलन करत आहे। ठेकेदार म्हटलं तर हा विकासाचा सरकारी आणि विकासामधला पाया आहे। जो जर दुवा आहे, जर तो विकासाचा दुवा जर थांबला, आज ठेकेदार तर ठेकेदाराचा परिवार नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे मजूर, आमचे जे व्यापारी, जे पुरवठादार, सप्लायर, हे सर्व यांच्यावरती अवलंबून अशी हे लोक अवलंबून, ते जर आम्ही थांबलो तर सगळं थांबते, सगळं थांबतात। सामान्य जनतेला काम कोण द्या, रोजगार कोण द्या? रोजगार त्यांना नाही भेटणार, ते उपाशी मरतील। अशी परिस्थिती या सरकारने आमचीही केली आणि रोजगार यांची कामगारांची सुद्धा केलेली आहे। म्हणून या ठेकेदारांच्या आपल्या कंत्राटदारांच्या मागणीला यश यावं यासाठी हे आंदोलन चालू आहे। म्हणून सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमची देयक जेवढी आहे प्रलंबित तेवढी लवकरात लवकर दिली पाहिजे, ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे। आज ठाण्यासारख्या, भिवंडी सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर छोटे छोटे पायवाट जे रस्ते चालू आहेत, गावात पाण्याला जोडणारे रस्त्याची कामं चालू आहेत, पाण्याच्या लाईनी, जलजीवन मिशनचे पाण्याच्या लाईनी चालू आहेत, यांची सुद्धा देयक जर 8-8 महिने जर तुम्ही देयक देणार नाही तर कंत्राटदार पैसे आणणार कुठून? आता कंत्राटदारांची अशी परिस्थिती आली, जर शेतकरी आत्महत्या करतो त्याप्रमाणे कंत्राटदार या काही दिवसात आत्महत्या करेल, अशी परिस्थिती या सरकारने कंत्राटदारांची केलेली आहे।